सो लेट स्टार्ट अवर कायनॅमॅटिक्स. पण कायनॅमॅटिक्स म्हणजे काय आणि कायनॅमॅटिक्सचे ॲप्लिकेशन काय आहेत हे बघण्याच्या अगोदर आपण हे बघूया की कायनॅमॅटिक्सचा दुरुपयोग कसा झाला आहे. आता हा आहे फेमस इन वॉन्टेड पिक्चरमधला. ह्या केसमध्ये काय झालं आहे की अँजेलिना जोली ही एका टार्गेटच्या पुढं उभी आहे. म्हणजे आता विजलीला जर ते टार्गेट हिट करायचं तर गोळी सरळ नाही मारावी लागणार, त्याला ती गोळी कर्व मारावी लागणार आहे, म्हणजे एका कर्वमध्ये. म्हणजे त्यांनी जर ती गोळी मारली तर ती अँजेलिना जोलीच्या भोवती फिरून जाणार आहे, सरळ नाही जाणार. समथिंग लाईक दिस. ओके, म्हणजे बुलेट कर्व झाली आणि टार्गेट पण हिट झालं आहे. आता हे सगळं बघितल्यावर एक साधा प्रश्न असा आहे की तुम्ही हाताने अशी वेलॉसिटी जनरेट करताय की ज्याच्यामुळे तुमची बुलेट ही टर्न होती आहे, कर्व होती आहे. अरे मग बंदुकीचा उपयोग काय? आणि मग एवढी वेलॉसिटी जनरेट करू शकत असाल तर तुम्ही फेकून हातानेच का गोळी नाही मारत? आणि जर तो हॉलिवूडमधला सीन खरा आहे तर टॉलिवूडमधला हा सीन का खोटा आहे? तर कायनॅमॅटिक्सचा यूज करून आपण अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो की हे पॉसिबल का नाही आहे. म्हणजे जर मगाशीच्या क्लिपमध्ये बघितलं तर बुलेटचा पाथ हा ना स्ट्रेट आहे ना ती बुलेट तिरकी गेली, तर त्या बुलेटनी एक कर्व फॉलो केलेला आहे. म्हणजे एक ॲक्च्युली तो पॅराबोलिक पाथ आहे. आणि एक लक्षात घ्या, नोट करून घ्या कायमचं, की ज्यावेळेस पार्टिकलचा पाथ हा कर्वड आहे त्या केसमध्ये त्या पार्टिकलला ॲक्सेलरेशन हे असतंच. पण ह्या केसमध्ये ॲक्सेलरेशन असण्याचा काही संबंधच नाही आहे, जे तुम्हाला हळूहळू कळेल की ॲक्सेलरेशन का नाही आहे. म्हणजे या केसमध्ये बुलेट ही सरळ तर केलीच, परंतु एक हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण ट्रॅव्हल केला. म्हणजे त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किंवा हॉरिझॉन्टल स्पीड पण होता. आता त्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीची किंमत आपण कायनॅमॅटिक्स इक्वेशन यूज करून फाइंड आउट करू शकतो. की म्हणजे वर्टिकल वेलॉसिटी किती होती, म्हणजे सरळ रेषेमधली, आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किंवा हॉरिझॉन्टल स्पीड किती होता. आणि नंतर तुम्ही जर एक लॉजिकल विचार केला तर तुम्हाला समजून येईल की तेवढी वेलॉसिटी तुम्ही हाताने नाही जनरेट करू शकत. किंवा जर हाताने जर तेवढी वेलॉसिटी जनरेट करू शकताय तर तुम्हाला गनचा काय उपयोग ना? तुम्ही सरळ बुलेट्स हे हाताने सुद्धा फायर करू शकता, राईट? म्हणून मी म्हणालो की हे पॉसिबल नाही आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे पोझिशन अँड ऑब्सोल्यूट मोशन. एक बुक आहे जे टेबलवर ठेवलेलं आहे, आणि जर मी तुम्हाला विचारलं की टेल मी वेदर दिस बुक इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन, तर मला वाटतं मोस्टली आन्सर हे असेल की ॲट रेस्ट. बट सेम बुक मी जर स्पेसमध्ये जाऊन बघायचं ठरवलं जिथं अर्थ रोटेट होते, म्हणजेच तुमची रूम रोटेट होणार, टेबल रोटेट होणार आणि पुस्तक पण, मग उत्तर काय की बुक इज ॲट रेस्ट ऑर इन मोशन? तर त्याचं उत्तर असं आहे की कधीही मोशन डिफाईन करताना तुम्हाला रेफरन्स द्यावा लागतो. रेफरन्स कशाचा? की तुम्ही ऑब्झर्व कुठून करताय किंवा त्या ऑब्जेक्टचे मोशन कशाच्या रेफरन्समध्ये सांगताय, बरोबर? म्हणजे तुम्ही ऑब्झर्व रूममधून करताय की स्पेसमधून, बरोबर? आता हा या पुस्तकाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही रेफरन्स जर समजा तुमच्याच रूमचा दिला की तुम्ही पुस्तकाची मोशन सांगताय तुमच्या रूमच्या रेफरन्सने. म्हणजे तुमची रूम घ्या, एका कॉर्नरला XYZ कॉर्डिनेट ॲक्सेस इमॅजिनरी ठरवा, आणि तुम्ही आता त्या बुकच्या मोशनबद्दल बोलताय त्या रूमच्या रेफरन्समधून, बरोबर? म्हणजे विथ रिस्पेक्ट टू युअर रूम तुमची बुक आता काय झाली, ही स्टेशनरी झाली, आणि पोझिशन ऑफ बुक काय होईल, XYZ कॉर्डिनेट्स. ॲब्सोल्यूट मोशनसाठी पुढचं एक्झाम्पल बघूया. एक ट्रेन आहे जी मूव्ह होते ॲट द स्पीड ऑफ 10 km/h. ह्या ट्रेनमध्ये 2 पॅसेंजर आहेत, पर्सन ए आणि पर्सन बी. आता हे सगळं बाहेरून कोण पाहत आहे? पर्सन सी, जो स्टेशनरी आहे आणि स्टँडिंग आहे. ओके. आता पर्सन बीला आणि पर्सन सीला आपण एक प्रश्न विचारूया की पर्सन एची मोशन काय, म्हणजे तो ॲट रेस्ट आहे की इन मोशन आहे. ठीक आहे. पर्सन बी काय म्हणणार आहे, जो त्याच ट्रेनमध्ये, त्याला पर्सन ए कसा दिसणार आहे? त्याला पर्सन ए दिसणार आहे स्टेशनरी, बरोबर आहे? तो काय म्हणेल, पर्सन ए इज ॲट रेस्ट. बट ॲट द सेम टाईम पर्सन सी, जो बाहेरच्या साईडला उभा आहे, त्याला पर्सन ए कसा दिसणार आहे? तो दिसणार आहे त्याला इन मोशन, त्यामुळे तो काय म्हणणार आहे, पर्सन ए इज इन मोशन. आता एकच पर्सन ॲट अ रेस्ट ऑर इन मोशन कसं असू शकतं? नाही. म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन काय करावं लागतं, तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स, बरोबर आहे? म्हणजे पर्सन बीनी असं म्हणायला पाहिजे की पर्सन ए इज ॲट रेस्ट विथ रिस्पेक्ट टू ट्रेन, बरोबर? म्हणजे
तो ट्रेन काय झालं पर्सन बीसाठी आणि पर्सन एसाठी फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे, आणि विथ रिस्पेक्ट टू दॅट ट्रेन पर्सन ए इज ॲट रेस्ट, म्हणजे पहिला प्रॉब्लेम सॉल्व. बरोबर. आता पर्सन सीकडे येऊया. पर्सन सी हा बाहेर आहे. बरोबर आहे. त्याला त्याचं सराउंडिंग स्टेशनरी आहे, म्हणजे ते त्याचं फ्रेम ऑफ रेफरन्स. बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग तो सगळ्या मोशन ऑब्झर्व करणार आहे, आणि त्या सराउंडिंगमध्ये ही ट्रेन मोशनमध्ये आहे, म्हणजे त्याला पर्सन ए मोशनमध्ये दिसतो आहे. म्हणजे पर्सन सीनी कसं सांगायला पाहिजे की पर्सन ए इज इन मोशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. बरोबर. म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्स ही पर्सन सीसाठी काय झाली, सराउंडिंग. आणि म्हणूनच तुम्हाला नेहमी मोशन डिफाईन करताना फ्रेम ऑफ रेफरन्स सांगणं हे गरजेचं आहे, त्याशिवाय मोशन इनकम्प्लीट आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आपल्याला युजली माहिती आहे, परंतु डिस्प्लेसमेंट काय आहे ते बघूया. एक एक्झाम्पल घेतलं आहे. 2 पॉईंट आहेत, पॉईंट ए आणि पॉईंट बी, आणि पॉईंट ए टू पॉईंट बी जाण्यासाठी 3 रूट आहेत आपल्याकडे. बरोबर. रूट नंबर 1 ज्याचं डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. बरोबर. रूट नंबर 2 आहे, जो रूट 2 घेतला तर तो डिस्टन्स पडेल 40 किलोमीटर, आणि रूट 3 आहे ज्याचं डिस्टन्स पडणार आहे 50 किलोमीटर. डिस्टन्स काय आहे ते आपल्याला कळतं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक रूटचं आपण डिस्टन्स लिहू शकतो. रूट 1चं डिस्टन्स काय आहे 30 किलोमीटर. रूट 2चं डिस्टन्स 40 किलोमीटर, आणि रूट 3चं डिस्टन्स आहे 50 किलोमीटर. ठीक आहे. डिस्टन्सबद्दल झालं. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट रूट ऑर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स. बरोबर. मग आता तुम्ही रूट कुठला पण घेऊ द्या. ओके. रूट तुम्ही कुठलाही घेऊ द्या, रूट नंबर 1, रूट नंबर 2 और रूट नंबर 3, त्यासाठी डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या 2 पॉईंटमधलं सगळ्यात कमी असलेलं अंतर. 1 बाय 1 बघूया कसं होतं. म्हणजे आता तुम्ही रूट नंबर 1 घ्या ए आणि बी मधल्यासाठी, तर ते दिसतं की स्ट्रेट लाईन आहे, जो की शॉर्टेस्ट रूट आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट या केससाठी काय झालं, डिस्प्लेसमेंट इज 30 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट या केससाठी काय झालं, रूट नंबर 1साठी 30 किलोमीटर. आता तुम्ही रूट नंबर 2साठी बघा. तो रूट जाण्याचा जरी असला, म्हणजे समजा पॉईंट ए टू बी हे एकाच टाऊनमधले 2 पॉईंट आहेत, आणि तुम्ही जाताना घेताय रूट 2, म्हणजे एपासून तुम्ही बीपर्यंत पोहोचला तुम्ही रूट 2 घेऊन, पण फायनली जर तुम्ही बघितलं की तुमचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, तर या केसमध्ये पण तुमचं डिस्प्लेसमेंट म्हणजे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स असणार आहे, जे आहे 30 किलोमीटर. कारण ए आणि बी मधला आपण बघणार आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स जो आहे 30 किलोमीटर. म्हणजे या केससाठी पण डिस्प्लेसमेंट किती झालं, जरी तुम्ही हा रूट घेतलात तरी त्याचं डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 30 किलोमीटर. नंतर थर्ड ऑप्शन काय की तिसरा रूट, म्हणजे आता ए टू बीला जाण्यासाठी तुम्ही घेताय रूट नंबर 3. बरोबर. रूट नंबर 3साठी डिस्टन्स किती ट्रॅव्हल होतं आहे 50 किलोमीटर. परंतु समजा तुम्ही ए टू बी पोचला रूट नंबर 3 घेऊन, आणि नंतर तुम्ही बघितलं की तुमचं डिस्प्लेसमेंट किती आहे, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, 2 पॉईंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे या केसमध्ये पण 30 किलोमीटर. म्हणजे रूट नंबर 3 जरी तुम्ही घेतला तर या केसमध्ये पण तुमचं डिस्प्लेसमेंट किती होते 30 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट भरपूर इझी आहे गाईज. कसं, मार्करच्या एक्झाम्पलने शिकूया. मार्कर घ्या, एका पॉईंटला ठेवा, पोझिशन मार्क करा, त्याला आपण म्हणूया ए, आणि या एला म्हणूया आपण इनिशियल पोझिशन. बरोबर. ह्याला म्हणूया आपण इनिशियल पोझिशन. डोळे बंद करा आणि मार्कर पाहिजे तसा मूव करा. ह्या केसमध्ये आपण मार्कर असा मूव केला, फायनल पोझिशन रेकॉर्ड केली. ठीक आहे. डोळे उघडले आणि फायनल पोझिशन रेकॉर्ड केली. ठीक आहे. डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला एवढ्या 2 गोष्टी पाहिजेत, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन दिसल्या की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्या दोघातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स ही नेहमी काय असते, स्ट्रेट लाईन. म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय झाली, मार्करची ह्या लाईनची लेंथ. बरोबर. ही झाली डिस्प्लेसमेंट. ज्याची जेवढी लेंथ असेल या लाईनची ती झाली त्याची डिस्प्लेसमेंट. अगेन चेक करूया. मार्कर इनिशियल पोझिशन ही. बरोबर. डोळे बंद करा, मार्कर हवा तसा मूव करा,
मार्कर असा मूव केला, फायनल पोझिशन, डोळे उघडून मार्क करा बी, आणि ही फायनल पोझिशन, बरोबर. आता मूव असा केला म्हणजे रूट हा होता, डिस्टन्स कवर्ड, हे जी लेंथ असणार आहे डिस्टन्स कवर्डसाठी. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशनला कनेक्ट करणारी स्ट्रेट लाईन. म्हणजे ही काय झाली तुमची डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटसाठी 2 एक्झाम्पल बघूया अजून. पहिलं एक्झाम्पल कसं आहे, पर्सन ए टू बी ट्रॅव्हल करणार आहे पहिल्यांदा हा रूट घेऊन. त्या केसमध्ये आहे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं 30 किलोमीटर, आणि नंतर पर्सन हा रूट घेऊन फ्रॉम बी टू ए रिटर्न जाणार आहे एला, पण ह्या केसमध्ये रूट हा आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे 50 किलोमीटर, बरोबर. म्हणजे डिस्टन्स काय असणार आहे, पहिल्यांदा हा रूट डी ए बी प्लस डी बी ए. म्हणजे ह्या केसमध्ये डिस्टन्स काय होतं, डी ए बी आहे 30 किलोमीटर आणि प्लस डी बी ए म्हणजे रिव्हर्स रूट हा आहे 50 किलोमीटर. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं ट्रॅव्हल केलेलं पर्सननी, 80 किलोमीटर. ठीक आहे. पण आता डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघा. आता ह्या केसमध्ये पर्सनचं डिस्प्लेसमेंट होतं आहे का, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट रूट बिटवीन 2 पॉईंट्स किंवा इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. ह्या केसमध्ये इनिशियल पोझिशन काय, पर्सनने ट्रॅव्हल करायला सुरू केलं ए पासून, आणि फायनल पोझिशन काय, पर्सन सगळं ट्रॅव्हल करून पुन्हा एला येतं त्याच पोझिशनला. म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट ही पर्सनची असणार आहे ती 0, कारण पर्सनची इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन तीच आहे, आणि त्यामुळं डिस्प्लेसमेंट या केसमध्ये 0 किलोमीटर. म्हणजे पर्सन डिस्टन्स जरी 80 किलोमीटर ट्रॅव्हल केला तरी त्याची डिस्प्लेसमेंट ही या केसमध्ये 0 आहे, कारण इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन या सेम आहे, बरोबर. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. एक ॲप्टिट्यूडमध्ये भरपूर वेळा सापडतं, पर्सन गोज नॉर्थ साऊथ दिस दॅट, तसंच टाईपचं एक्झाम्पल आहे. पर्सन जर्नी स्टार्ट कुठून करणार आहे, पॉईंट नंबर ए पासून, बरोबर आहे. ए पासून स्टार्ट केलं, सीला गेला, 40 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, 40 मीटर्स घेऊया, या केसमध्ये मीटर्स घेऊया, 40 मीटर्स ट्रॅव्हल केलं. नंतर पर्सन गेला सी टू डी, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं 10 मीटर्स. नंतर पर्सन डाऊनवर्ड आला म्हणजे साऊथ साईडला, त्या केसमध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं 20 मीटर्स. नंतर परत पर्सन ईस्टला गेला, किती मीटर्स 25 मीटर्स ई एफ, आणि नंतर फायनली पर्सन आला एफ टू बी, आणि ह्या केसमध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला 20 मीटर्स. म्हणजे जर डिस्टन्स ट्रॅव्हल करायचा काउंट करायचं म्हटलं, कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, तर प्रत्येक पाथला किती डिस्टन्स कव्हर केलेले ते आपण ॲडिशन करणार. आता म्हणजे कसं, डी ए सी 40 मीटर्स प्लस डी सी डी 10 मीटर्स, डी डी ई प्लस 20 मीटर्स प्लस डी ई एफ 25 मीटर्स, आणि फायनली पर्सन आला पोझिशन बीला 20 मीटर्स. म्हणजे किती झालं 80 90 110 अँड 115 मीटर्स. म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेल्या पर्सननी ए टू बी पर्यंत जायला ह्या केसमध्ये किती झालं ते 115 मीटर्स. आता डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट फॉर एस फॉर डिस्प्लेसमेंट. या केसमध्ये आपण परत आता काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स किंवा बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. या केसमध्ये इनिशियल पोझिशन काय ए आणि फायनल पोझिशन काय बी. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठला असणार आहे, कारण इथं 40 किलोमीटर अपसाईडला गेला होता, नंतर 20 किलोमीटर डाऊन साईड 20 किलोमीटर डाऊन साईड, बरोबर. म्हणजे 20 + 20 हे 40 झालं, म्हणजे दोन्ही हे एकाच लेवलला आहेत, बरोबर. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स काय होणार आहे, ही स्ट्रेट लाईन. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होणार आहे, ह्या स्ट्रेट लाईनचा डिस्टन्स किंवा ह्याची लेंथ किती असणार आहे, सी टू डी किती आहे 10 मीटर्स, आणि नंतर हे स्ट्रेट आहे म्हणजे, आणि नंतर उरलेलं ई टू एफ किती आहे 25 मीटर्स. म्हणजे ह्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, ह्याची लेंथ जी किती जी आपल्याला कुठून मिळणार आहे इथं 25 + 10. म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती झालं 10 + 25 म्हणजे 35 मीटर्स. लक्षात घ्या,
डिस्प्लेसमेंट या केसमध्ये इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम नाही आहे, जे अगोदरच्या केसमध्ये होती. अगोदरच्या केसमध्ये कसं इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम, त्यामुळे डिस्प्लेसमेंट 0. या केसमध्ये ती इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम राहत नाही, त्यामुळं डिस्प्लेसमेंट आपल्याला हे काय काढावं लागतं, 2 फायनल आणि इनिशियल पोझिशनमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, जे या केसमध्ये आहे 35 मीटर्स. चला तर मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल बोलायला मी आपला गुगल मॅप उघडला आहे. गुगल मॅपवर 2 डेस्टिनेशन टाकलेत, एक आहे सोलापूर आणि दुसरं आहे इंदापूर. आता समोर जो दिसतो आहे तो शॉर्टेस्ट पाथ आहे, नीट लक्षात द्या. शॉर्टेस्ट पाथ म्हणजे ऑलमोस्ट स्ट्रेट आहे, तुम्ही पूर्ण स्ट्रेट करायचा. त्याचं अंतर किती दिसतं आहे खाली, 112 किलोमीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा शॉर्टेस्ट रूट किती झाला, 112 किलोमीटर. पण आता समजा तुम्ही इंदापूरला वाया बार्शी जायचं ठरवलं, ठीक आहे, तर तुम्हाला त्याचं डिस्टन्स किती दिसतं आहे, 153 किलोमीटर. म्हणजे या केसमध्ये डिस्टन्स किती झालं, 153 किलोमीटर. परंतु डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट रूट किती राहणार आहे, 112 किलोमीटर. थर्ड केस, आता तुम्ही जर समजा इंदापूरला वाया पंढरपूर जायचं ठरवलं, आता अगेन डिस्टन्स किती दिसतं आहे, 146 किलोमीटर. परंतु डिस्प्लेसमेंट अगेन शॉर्टेस्ट रूट म्हणजे 112 किलोमीटर राहणार आहे. म्हणजे आता या सगळ्यावरून आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटबद्दल काय म्हणता येईल, की डिस्प्लेसमेंट तुम्ही एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जाताना कुठला रूट घेत आहे ह्याच्यावर डिपेंड करतच नाही. ओके, डिस्प्लेसमेंट डिपेंड करतं ते इनिशियल पोझिशन काय आणि फायनल पोझिशन काय. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट काय होतं, त्या दोन्ही पॉईंटमधली एक शॉर्टेस्ट रूट किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. परंतु डिस्टन्सच तसं नाही आहे. डिस्टन्स हा पॉईंट डिपेंडंट नसून पाथ डिपेंडंट आहे. म्हणजे जाताना तुम्ही रूट कुठला घेत आहे त्याच्यावर आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटवर एक क्वेश्चन विचारू आपण तुम्हाला. कन्सिडर करा MS धोनी खेळतो आहे, चांगला हिटर पण आहे आणि चांगला रनर पण आहे. धोनीनी काय ठरवलं आता, स्वतःच बॉल मारायचा आणि स्वतःच कॅच करायचा, बरोबर. म्हणून धोनीनी काय केलं, बॉल हिट केला, हा बॉलचा जाण्याचा पाथ आहे, बरोबर आहे, आणि स्वतःच कॅच करायला पळाला आहे फ्रॉम धिस पॉईंट टू धिस पॉईंट. कन्सिडर करा त्यांनी कॅच केला आहे. पण क्वेश्चन काय, दोघांमध्ये म्हणजे बॉल आणि प्लेयर म्हणजे धोनीमध्ये डिस्प्लेसमेंट कुणाची जास्त आहे, डिस्प्लेसमेंट बॉलची जास्त आहे का प्लेअरची. ॲन्सर येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. ओके.